काहीच माहीत नसताना ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी जातो ना, त्यावेळेस तिथला अनुभव हा एक वेगळाच असतो. तर जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे प्रिया. तर अशाच एका ठिकाणी मी आज आलेली आहे की ज्याच्याबद्दल मला काहीही माहीत नाही आहे. आम्हाला देवानं नेलं बा नेहमीप्रमाणे चढलो आहे आपण. नमस्कार, माझं नाव प्रिया मोमाने. तर आज मी आले एका नवीन ठिकाणी, ते पण काही प्लॅनिंग नसताना, काहीही ठरवलेलं नसताना. तर हे जे ठिकाणी आम्ही एवढा डोंगर दाखवा, एवढा डोंगर चढून आलो आहे आम्ही वरती. तर ह्या लोकेशनला यायला ना 3 रस्ते आहेत. एक जो माहीत नव्हता आम्हाला, त्या रस्त्याने आलो आहे आम्ही, जे की आहे सभागृहाच्या पुढून येतो. एक जो तो सभागृहाच्या मागून जातो, तो एकदम असा तयार केलेला रस्ता, आणि एक जो हा शाळेकडून येतो. तर चला, तर तुम्हाला मी आता पुढे केव दाखवते. तर भरपूर काही केव बघण्यासाठी चला. तर हा आहे भामचंद्रगड. संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाचा साक्षात्कार ह्याच गडावर झाला, आणि तिथे जर शिवाचं मंदिर असेल तर मग तर काय, माझ्या मनाने लगेच उचल घेतली आणि आम्ही तिथे आलो. तर तिथे आल्या आल्या आम्हाला दर्शन झाले ह्या दगडात कोरले गेलेल्या मारुतीरायांचे. तिथून आम्ही पुढे गेलो तर प्रत्यक्षातच आम्हाला दर्शन झाले मारुतीरायांचे. जय हो बजरंगबली. त्यांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो वरती डोंगराकडे, की जिथे होते महादेवाचे मंदिर आणि संत तुकाराम महाराजांना जो साक्षात्कार झाला ते केव बघण्यासाठी. मला खूप भारी वाटते इथे येऊन, खूपच मस्त वाटते. अनपेक्षित गोष्टी म्हणतात ना, त्या तुम्ही ठरवून प्लॅन करत नाहीत ना ट्रिप, तीच खूप छान होते. भले इथे 2 तासाची का असेना, एकदम मस्त नवीन नवीन अनुभव बघायला, नवीन नवीन गोष्टी अनुभवायला मिळतात. चला, तर आपण आता पुढे जाऊया आणि बघूया त्या केव कशा आहेत. इथे येण्याचे 3 रस्ते आहेत, ह्याच 2 काकांनी आम्हाला सांगितले होते, आणि वरती काय काय बघायला हे पण त्यांनी सांगितलं होतं. तर पुढे गेलो तर भेटल्या ह्या आम्हाला यंग लेडीज. काही भेटली आता हे भेटली बाईले काढता येते आपण सर्वजण इथे काढू हा म्हणजे तुम्हाला एवढं चढणं झालं? गिंडात गेलो तर आम्ही पाहणे हा ना, तुमच्याकडून होती बाई, आम्ही 4 खेपा बसलो. आम्हाला देवानं नेलं बा विठ्ठलाने नेलं बघा. हा ना. बघा, ह्या वयात पण यांचं एवढं इन्स्पिरेशन आहे की चढा डोंगरावर की जावा, देव नेतो आपल्याला. याच्यासाठीच बाहेर पडायचं. नवीन नवीन ठिकाणे बघायला भेटतात, नवीन नवीन लोक बघायला भेटतात. खूप भारी वाटले ह्यांना बघून. एवढ्या वयात पण हे एवढं डोंगर चढले. चला, आपण आता पुढे जाऊया. ते नंदी महाराज, नंतर गावाशिवाय ते गणपती बाप्पा आपले, यांनी शिल्पकाम केलेलं. देवी देवतांच्या मूर्त्या वगैरे आहेत, मस्त असं. हे बघा, आणि हे देवी देवता. हे मंदिर आणि हा मंदिराचा बाहेरचा गाभारा अतिशय सुंदर. जय हो भोले शंकर.
तर हे आहे डोंगरात कोरले गेलेलं मंदिर. तर मी तुम्हाला दाखवते. ही आहे आमच्या शिवाची पिंड, हे आहेत आमच्या पार्वती माता. तुम्हाला कुठल्याही मंदिरात गेले ना तुम्हाला माहीत असेल की पार्वती माता असतेच तिथे. आणि हे मंदिर डोंगरात कोरून केलेलं मंदिर, हे वरचा गाभा. चला तर आता आपण बाहेर जाऊया. चला आता मी बाहेर जाते. असं वाकून यावं लागेल मला. हे बघा निवांत पडलेली मांजर. आणि इथं अशा प्रकारे हे दगडात कोरले गेलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत, जे की पाणी साठवून ठेवण्यात. हे त्यांचं साधनागृह, जेच ध्यान लावून बसण्यासाठी. चला तर आता आपण पुढे जाऊया. पुढे काय काही दाखवतो. अशा बाहेर सेफ आहेत चढायला आपल्याला. आणि ह्या बनवलेल्या पायऱ्या नाही आहेत, डोंगरात कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या. तिनं पण ह्या पायऱ्या चढू शकतो. वरती चढतानाच आम्हाला डोंगरामध्ये छोट्या छोट्या गुहा कोरलेल्या गेलेल्या दिसत होत्या. संत तुकाराम महाराजांना ज्या गुहेमध्ये विठ्ठलाचा साक्षात्कार झाला ती गुहाही दिसत होती. तर आम्ही वरती गेलो आणि पहिल्यांदा तर दिसला आम्हाला हे भागीरथी कुंड. पावसाळ्यात ह्या कुंडामधून खूप पाणी वाहत असतं, पण आत्ता तर असं काही दिसत नाही आहे तिथे. पण थोडा फार ओलावा आहे, का तर उन्हाळा चालू झालेला आहे. तिथून पुढं जाताना बघितलं तर आम्हाला दिसलं दगडात कोरले गेलेला गणपती, आणि त्याच्याचं पुढे होती दगडावर कोरली गेलेली ही लिपी, जी की आपल्या समजण्याच्या बाहेर आहे. त्यामुळे आम्ही वरती गेलो. वरती पुढे गेल्यावर आम्हाला ती गुहा दिसली जिथे विठ्ठलाने दर्शन दिलं संत तुकाराम महाराजांना. तर तिथे एक बाबा श्लोक म्हणत बसले होते, साधना करत बसले होते. तर म्हणून आम्ही त्यांना डिस्टर्ब काही केलं नाही. तर तिथून बाहेरूनच दर्शन घेतलं आणि खाली निघालो. नंतर खाली जाताना हे असं दृश्य दिसत होतं की ते खूप सुंदर होतं बघायला. ते इतकं मन लावून आणि देवाच्या अथांग प्रेमात बुडून करत होते ना भक्ती देवाची. त्यांचे श्लोक वगैरे काहीतरी चालू होते. त्यांना बघून एवढं पॉझिटिव्ह फील झालं तिथं. तर हा होता भामचंद्र केव, भामचंद्र डोंगर. तर हा बघून आम्ही आता खाली चाललो आहे. आणि नेहमीप्रमाणे आमचा खाली उतरण्याचा टास्क, जो की कधी न जाणाऱ्या डोंगरावरच्या लोकांना कसं अवघड जातं तसं होतं आमचं हे. तर आम्ही थोडं प्रयत्न करत होतो इकडून तिकडून खाली उतरण्याचा. जाताना तिथे सनसेट बघितला, छान असं मस्तपैकी बसलो आणि नंतर घराकडे निघालो. तर जेवढा हा डोंगर सुंदर आहे ना दिसायला, तर तेवढा स्वच्छ पण आहे. तर तुम्हाला जर यायचं असेल ना ह्या डोंगरावर तर नक्कीच विजिट करा, तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग भेटूया अशाच काहीतरी नवीन टॉपिकवर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव मित्रांनो.